काय झालं? माझीच बायको आहे ना. तर गुड मॉर्निंग and welcome to our next vlog. वेलकम टू अवर नेक्स्ट व्लॉग. असं मराठी आमच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता वाजलेले आहेत सकाळचे 10. आम्ही झालेलो आहे रेडी. आता सर्वात आधी आपण नाश्ता करू. तर आम्ही सध्या जिस्पामध्ये आहे आणि सध्या आम्ही जाऊन ब्रेकफास्ट करणार. त्यानंतर आम्ही निघणार नेक्स्ट लोकेशनसाठी, जे दारच्या म्हणून एक विलेज आहे सोबत. त्या ठिकाणी टेम्परेचर 6 डिग्री सेल्सिअस आहे आणि तिथून पुढे झालंच तर आम्ही दीपक तालला जाऊ, ज्या ठिकाणी टेम्परेचर -2 नाही 3 डिग्री सेल्सिअस आहे. सूरज ताल आहे पुढे, जिथे टेम्परेचर -2 डिग्री सेल्सिअस. आपल्याला तिकडे जायचं आहे का तिथे? तर त्यामुळे आम्ही खूप पॅक वगैरे होऊन निघत आहे. आणि बायको जरा डिसअपॉइंटेड आहे कारण तिला तिचा लुक वगैरे करायला नाही मिळत आहे. म्हणजे काही घातलं तरी यावर जॅकेटच घालावं लागतं. तर चला बघू आजचा दिवस कसा राहणार. तर मंडळी झालेली आहे तयार ब्रेकफास्टसाठी. नंबर 208. चला भूक लागली. चला किंवा भूतानी वगैरे खूप आहे. ते असं एक कंटेनर असते ना, ज्यात ते बीच अशी तिथं रिच्युअल्स करते, तशा टाईप वाटत आहे मला. चुडेलचं कंटेनर काय लावलं? चुडेलचं मला आता पण दिसूनच राहिलं. काय म्हटलं? बीच मला आता पण दिसूनच राहिली. तर इथे या बायांचं डिस्कशन सुरू आहे की कुठे कुठला ड्रेस घालायचा. इथे ड्रेसेस त्यांना घालायला मिळत नाही आहेत. खूप दुःखी आहेत बिचारे. एवढा चांगला समोर व्ह्यू असून पण त्यांना खूप दुःख होत आहे. सध्या भूक लागलेली आहे. जेव बाळा पोटभर. कॉफी पाहिजे पाहिजे काय काही रिया? ऑमलेट वगैरे नाही? चिकन मटन मुद्दा म्हणणं एडिट मिस करणार आहे. बरं बरं. तर आमची सवारी तयार आहे. सवारी पण तयार आहे आणि सवाऱ्या पण तयार आहेत. या डायरेक्शनला आहे नेक्स्ट विलेज. त्रिवा बर्फ कसा खेळत असतात असा कसा कसा पुन्हा एकदा फेकायचा कोणाच्या अंगावर. तिला माहित आहे चॉकलेट भेटणार आहे, काका चॉकलेट देणार आहे, ते सगळंच करून दाखवते. माझ्या अंगावर फेकशील? काकूच्या अंगावर. त्रिवा काकू बदमाश आहे ना. बदमाश आहे का? काका काही शिकवतात हो ना. हे घे त्रिवा तुझ्यासाठी चॉकलेट. फक्त कोणी येऊन देखलो भाई, मुझे देखलो. घेऊन नाही गेलं. मेकअप किया मैं. तर या ठिकाणी आम्ही गाडी थांबवलेली आहे कारण आम्हाला डिक्कीमधनं पाण्याच्या बॉटल्स काढायच्या होत्या. आणि इथे बर्फ मेल्ट झालेलं पाणी वाहत आहे. त्रिवा हात दाखव. हात कसा आहे? थंड आहे? थंड. अरे यार गोडी नाही आणि आहे का? हो का पाण्यामध्ये? नाही. शूज ओले होऊ शकतात. तर या मुलींनी जो ड्रेस घातलेला आहे त्यामध्ये वर पण शॉल आहे, खाली पण शॉल आहे, हुडी पण आहे त्याला. मी रियाला तेच म्हटलं की तसा एक ड्रेस तिने घ्यायचा असता. एका दिवसासाठी मला असं वाटतं घ्यायला परवडत नाही, कारण तो पुन्हा मी केव्हा घालणार आहे? आपल्याकडे घालतो. माझं म्हणणं आहे एक दिवस कशाला घालायचं? ट्रिपला एकच ड्रेस घेऊन यायचं, पूर्ण 8-10 दिवस तोच घालायचं. म्हणजे बॅगमध्ये सामान पण कमी राहते. नेक्स्ट टाइम मी एकच ड्रेस घेईन, गुच्चीचा. गुच्चीचा ड्रेस? गुच्चीचा ब्रँड आहे तो. 2 लाखाचा एक ड्रेस घेऊन घेईल बस.
झाडाचं नाव निशाण काहीच नाही, थंडावा आम्हाला आहे. एका ठिकाणी थांबावं लागलेलं आहे कारण आमचे जे महाशय आमचे जे महाशय आहेत त्यांना बरं नाही वाटत आहे, त्यांना गरगरल्यासारखं होत आहे. काय होतंय नेमकं तुम्हाला? वाह, ये ब्लॉग में जाएगा मित्र. ऑलरेडी मला सांगते माहितीये का, मी नेहमी यांना म्हणते की सनस्क्रीन लावा लावा, पण हे कधीच लावत नाही. आता आम्ही इथे ट्रिपला आलेलो आहे तेव्हा पण मी म्हटलं यांना की सनस्क्रीन लावा, नाही लावलं. पण मी जेव्हा म्हटलं ना, हो तुम्ही युनानी जरा काळी पडले, तर आता पहा. असं तू मला म्हटलं, तू काळी पडली, मी नाही पडलो काळा. मी तरी सनस्क्रीन लावत होती. सनस्क्रीन आता बायकोनी फोर्स केला, त्याच्या आज्ञेचं पालन सुरू आहे, सनस्क्रीन लावावं लागत आहे. आता लावतात सनस्क्रीन. मग म्हटलं चांगलं ना नाही दिसत. काळी पडले एकदम. काळे मी नाही पडलो काळा, तू पडली आहे काळी. Oh my goodness. Oh my goodness. Oh my goodness. तर आम्ही पोहोचलेलो आहे सूरज ताल. ताल म्हणजे लेक. बॅक साईडला तुम्ही बघू शकता, जवळपास फ्रोझन आहे लेक. आणि इकडे आहे बायको, जी बॅग विसरलेली आहे, ज्यामध्ये तिचा गॉगल मी होता, नाही पॉवर बॅग. विसरली. मग कोण विसरला? तुम्ही विसरली. मी विसरलो. कोणाकडे होती बॅग? मी ती खाली ठेवली होती ना. मला कसं माहिती खाली ठेवली आहे? मी विसरली होती. गॉगल घेणं लाव ना माझं. नाही. थंडी वाजत आहे. ॲक्च्युली ऑक्सिजन लेवल थोडी कमी असल्यामुळे श्वास घ्यायला थोडा त्रास होत आहे या ठिकाणी. चला चला, स्पॉट छान आहे. हे जे तुम्हाला लिहिलेलं दिसत आहे BRO. BRO म्हणजे आहे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन. आणि ॲक्च्युली या साईडला पहाडी एरियामध्ये जो बॉर्डर एरिया आहे त्या ठिकाणी BRO जे आहे ते रोड मेंटेन करतात. भरपूर लँडस्लाईड्स वगैरे होत राहतात, तरी रोड्स खूप चांगले मेंटेन केलेले आहे. जास्त तर रिस्पेक्ट आहे त्या लोकांसाठी जे कन्सिस्टंटली या रोडचं मेंटेनन्स करत राहतात. बायको, फोटोज वगैरे काढायचे तुला? का बरं? का बरं? थकून आहे मी. थकून आहे? थकलेली आहे झोपूनच मी. तर आलेली माझं आहे. डोकं दुखत आहे आणि मला ना श्वास घ्यायला जरा अवघड जाते. बरोबर, आपण लवकर निघून इथून. प्लीज. एवढे हो. कमी टेम्परेचरमध्ये चिमण्या पण आहे. हो ना. काय झालं? माझीच बायको आहे ना जे पॅक करून बसली. ओ माय गुडनेस. हो. ठीक आहे. बर्फ खेळायचं का तुला? तिला खेळायचं आहे? पाळू का तुला खाली? नाही नाही, थांबा. अब तो तू गई बेटा. तिकडे नको जाऊ वर. नाही ना. उठा उठा झोपेतून. पोहोचलो आपण हॉटेलवर. आपली ती बॅग असली पाहिजे. गेली बॅग, सर्व काही गेलं. पॉवर बॅग, ड्रायफ्रुट्स. बायकोने बॅग इथे ऋतूच्या रूममध्ये ठेवून दिली आणि मला पूर्ण रस्त्यावर सुनावत गेली की मी बॅग हॉटेलवर सोडली म्हणून.
हा मला व्हिडिओ दाखवला त्यांनी किती बघा म्हणे टेबलवर ठेवली आहे बॅगच्या खाली. ऋतुताईच्या बॅगच्या खाली बॅग होती म्हणे. हा कसं उघडा दरवाजा. उघडा दरवाजा. तर आंबे कापलेले आहेत. जास्त भूक नसल्यामुळे आंबे आणि ड्रायफ्रुट्स खाऊन सध्या झोपायचा विचार सुरू आहे सर्वांचा. थकलेले आहेत. त्यानंतर जेव्हा भूक लागणार मग तेव्हा जाऊ आम्ही जेवण करायला. त्याला कळत नाही कुठे. आवाज देन त्याला. त्याचं नाव घे. डॉगी. हॅलो. भुंकून दाखव. त्याची भाषा समजणार ना त्याला मग. तर स्नो वगैरे खेळून रिटर्न येऊन आम्ही बऱ्यापैकी आराम केला आहे. आराम ॲक्च्युली झालाच नाही. व्हिडिओ एडिट वगैरे केले, व्लॉग्स एडिट केले आणि आता आमची इच्छा होती बाहेर निघायची. समोर जी रिव्हर आहे तिथे जायचं, परंतु एवढी भयंकर थंडी हवा सुरू आहे की आमची हिंमत नाही होत आहे. तर त्यामुळे आता आम्ही चहा वगैरे घेणार आणि पुन्हा रूमवर रिटर्न येणार. बायको त्यानंतर काय करायचं आहे? त्यानंतर काय करायचं आहे? सिरीज बघू. येस, सिरीज वगैरे बघू आणि आराम करू. त्रिवा काकूला करून दाखव. हा अरे त्रिवा तू काय खाते मग? पकोडा खाते की मॅगी खाते? पकोडा. मॅगी नाही आवडत तुला? पकोडा खूप. पकोडा आणि मॅगी. त्रिवा मॅगी आलेली आहे आणि लवकरच पकोडे पण येणार आहेत.